आता आता आपल्याला हा प्रोजेक्ट मिळून करायचा, राईट? सो आपल्याला मिळून करायचा आहे तर प्रत्येक जण मॅन्युअली तर फाईल शेअर नाही करणार. एकाच प्रोजेक्टवर काम करावं लागणार. सो त्यासाठी आपल्याला गिटहबमध्ये प्रोजेक्ट क्रिएट करावा लागतो. सो आता मी ह्या कोडफस्टवाल्या अकाउंटवर जातोय गिटहबवरती. ओके. गिटहबवरती गेल्यानंतर काय करतो आपण? आता सगळ्यात पहिले काय करावं लागेल सांगा? काय करावं लागेल? रेपॉझिटरी क्रिएट करावं. राईट, रिपॉझिटरी New क्रिएट करावी लागेल. repository. न्यू वर क्लिक करायचा. Repository. रिपॉझिटरी नाव आपल्या काय नाव आहे? क्लायंट ड्राईव्ह. क्लायंट ड्राईव्ह रिॲक्ट. ओके. हे आपल्या CLI आपल्या रिपॉझिटरीचं नाव. त्याच्यानंतर पब्लिक ठेवायची की प्रायव्हेट? सो प्रायव्हेटच ठेवायची. आपला पर्सनल प्रोजेक्ट आहे, राईट? दुसऱ्या कोणाला आपला कोड नाही दिसला पाहिजे तर आपण प्रायव्हेट ठेवतो. सगळ्यांना कोड दिसला पाहिजे तर पब्लिक. क्रिएट रिपॉझिटरी. ओके. आता ही रिपॉझिटरी मी क्रिएट केली, यानंतर काय करावं लागेल बरं? या रिपॉझिटरीचं मी समजा प्रायव्हेट ठेवली तर तुम्ही ऍक्सेस करू शकाल का? नाही सर. त्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल त्यासाठी? मला ऍक्सेस द्यावा लागेल या रिपॉझिटरीचा तुम्हाला, तुमच्या ईमेल आयडीसला. Yes, sir. सगळ्यांनी साइन अप केलाय गिटहबवर? हो हो. केलेलं आहे. ठीक आहे, ईमेल आयडी पाठवा. चॅट बॉक्समध्ये टाका, झूमच्या किंवा तिकडे टाका. सो इथे बघा, ऍड कोलॅबरेटर्स टू द रिपॉझिटरी येत आहे. म्हणजे ज्यांना ज्यांना तुम्हाला या रिपॉझिटरीचा ऍक्सेस द्यायचा आहे त्यांचा त्यांचा ईमेल आयडी इथे टाकायचा. ओके. हे शेअर करा मला ईमेल आयडी. ज्या ईमेल आयडीने गिटहबवरती साइन अप केलाय तोच द्या. ओके, दुसरा द्यान तर होणार नाही. ठीक आहे. इन्व्हाइट कोलॅबरेटर्स मध्ये गेल्यानंतर इथे ऍड पीपल करायचं आणि जे ईमेल आयडी टाकायचे ते टाकायचे. कॉमा. ॲट अ टाइम मल्टिपल पण टाकता येतात. प्रायव्हेट ॲट अ टाइम मल्टिपल नाही टाकता का? एक झालं. ऋतुजा चेक कर, मेल आलाय का? मेलमध्ये तुम्हाला गिटअप कडनं मेल सर येतो. आलाय. हां, तिथं क्लिक केल्यानंतर ऍक्सेप्ट म्हणतो तो. ऍक्सेप्ट करायचं, मग तुम्हाला रिपॉझिटरी दिसेल. कावेरी चेक कर. स्वाती चेक कर. सुशील चेक कर. हर्षला चेक कर. सिद्धांत चेक कर. साधना चेक कर. ठीक आहे. ऋतुजा आणि कावेरीने बघा ऍक्सेप्ट केलं, बाकीच्यांचं पेंडिंग इन्व्हाइटच दाखवत आहे.
मेलला ओपन करा. नॉर्मल मेलबॉक्समध्ये नसेल आलं ना तर स्पॅम चेक करा, कुठे ना कुठे येईलच मेल. साधना, सिद्धांत, स्वाती, हर्षला तुमचा राहिलाय. करा लवकर. मेल आलाय का चौघांना? हो सर, मेल आलाय पण ऍक्सेप्टचं ऑप्शन नाही, तिथं व्ह्यू इन्व्हिटेशन येत आहे. हा तर क्लिक कर ना, व्ह्यू इन्व्हिटेशन क्लिक ते केल्यानंतर तर वरच आहे सर, ऍक्सेप्टचं स्मॉल याच्यामध्ये. काय? ते व्ह्यूच्या वरती आहे ना, मेसेज आहे ना, त्याच्यामध्ये येते ऍक्सेप्टचं. हो ना, तर ठीक आहे ना, कर ना, ऍक्सेप्ट क्लिक कर ना. करा लवकर. हो सर, साधना. केलंय बघा माझं झालं ते. साधना, सिद्धांत, स्वाती आणि सायली तुमचा राहिलाय. सायलीचा झालाय. साधना, सिद्धांत, सायली. मेल बॉक्स ओपन करा लवकर. करा लवकर, पुष्कळ सर काम. एक मिनिट, पासवर्ड पासवर्ड टाकतो ना मी. साधना, तुमचं काय झालंय? पासवर्ड विसरलाय का? नेटवर्क नेटवर्क प्रॉब्लेम आहे. हा तर स्वाती. सर करते मी. मेल आलाय ना? नेटवर्क. हो, मेल आलाय सर. ठीक आहे, करा लवकर. तुम्ही समजा मोबाईलवरून कनेक्ट करत असेल ना, तर मोबाईल असा थोडासा बाहेर ठेवायचा हॉटस्पॉटसाठी. ॲटलिस्ट प्रॉपर फुल नेटवर्क राहिलं तर थोडीशी स्पीड व्यवस्थित भेटेल. बरं, ठीक आहे. ओके, झालं की बघा, आता इकडे लक्ष द्या. आता आपण रिपॉझिटरी क्रिएट केली. ह्या रिपॉझिटरीला मला क्लोन करावं लागतं. ओके, सो आता मी काय करतो, ही माझी रिपॉझिटरीची URL ज्याच्याने मी क्लोन करू शकतो. सो ही कॉपी केली. आता जिथे मला प्रोजेक्ट ठेवायचा आहे, जिथे मला हे रिपॉझिटरी क्लोन करायचे आहे, तिथे जायचं. रिॲक्ट. ठीक आहे, इथे या फोल्डरमध्ये मला माझी रिपॉझिटरी क्लोन करायची आहे. CMD ओपन करतो. गिट क्लोन. आणि जी आपली URL होती ना ती कॉपी केली. वेट, कसं होईल, पहिले रिपॉझिटरी क्रिएट करावं लागेल, नाही तर आतमध्ये जाईल तो प्रोजेक्ट. और पुश an existing repository from the command line. ठीक आहे, पहिले मी प्रोजेक्ट क्रिएट करतो आणि मग रिपॉझिटरी बाइंड करतो. हे बघा, 2 स्टेप दिला इथं. ओके, ही वाली स्टेप्स फॉलो करतो. पहिले प्रोजेक्ट क्रिएट करून घेतो, नाही तर मग ते फोल्डरच्या आतमध्ये फोल्डर जातो. गिट क्लोन, अरे नको, क्लोन नको ना, आपल्याला नवीन प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. NPX क्रिएट हायफन रिॲक्ट हायफन ॲप. आता प्रोजेक्टचं नाव देऊया, क्लायंट स्ट्राईव्ह रिॲक्ट. एंटर. ठीक आहे, चुकलं वाटतं, स्पेलिंग मिस्टेक. आता मी काय करतोय, प्रोजेक्ट क्रिएट करतोय. प्रोजेक्ट क्रिएट झाल्यानंतर हा फोल्डर, जो माझा फोल्डर क्रिएट होईल, तो फोल्डर मला माझ्या रिपॉझिटरी सोबत कनेक्ट करायचा आहे. नक्की. ओके, आणि मग मी तो कोड पुश करणार, जो प्रोजेक्ट मी क्रिएट करेल. मग तुम्हाला काय करायचं आहे, फक्त रिपॉझिटरी क्लोन करावं लागेल. पहिले मला पुश करू द्या, नंतर क्लोन कराल.
सध्या आपण टास्क डिस्कस करून घेऊया, कोण कोणत्या याच्यावर काम करणार आहे. एक्सेलच क्रिएट करूया. आता जेव्हाही आपण प्रोजेक्टवर काम करतो ना, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला डिवाइड कराव्या लागतात. म्हणजे प्रत्येक पेज. ओके. इवन प्रोजेक्ट सेटअप पासून पण आपले टास्क बनतात. पण आता प्रोजेक्ट सेटअप आणि रिपॉझिटरी मिस करून देतो. पण नॉर्मली याचे सुद्धा टास्क बनतात. कोणीतरी एक जण ते पण करतो. हॅलो, आवाज येतोय? हो सर. सर आवाज नाही येते. आता आता येतोय हो का? सर येतोय. ठीक आहे. सो सुशील, तुला प्रोजेक्ट सेटअप बघायचा. आता यासाठी तुला काय करावं लागेल, चॅट जीपीटी कर की रिॲक्टचा प्रोजेक्ट सेटअप कसा करायचा. हाऊ टू सेटअप रिॲक्ट जेएस प्रोजेक्ट असं सर्च कर, और हाऊ टू क्रिएट फोल्डर स्ट्रक्चर. ओके. तर तुला म्हणजे नथिंग बट आपलं फोल्डर फोल्डर आपण काय करतो, नॉर्मली कंपोनंटचं फोल्डर क्रिएट करतो, सगळं तिथं ठेवतो. आता काही रियुजेबल कंपोनंट असतील आपले, म्हणजे ज्याला प्रॉप्स नाही पाठवतो, ज्याचे राऊट नाही क्रिएट करणार, ते पण आपण तिथेच ठेवतो. असं न करता प्रॉपर फोल्डर क्रिएट करायचे. सो थोडंसं पहिले चॅट जीपीटी कर, गुगल कर, युट्यूबचे व्हिडिओज बघ. आजचा टास्क आहे हा. ओके. सो तुला हे फोल्डर स्ट्रक्चर क्रिएट करायचं आहे. जोपर्यंत तू हे करणार नाही तोपर्यंत बाकीचे लोक काम नाही करू शकणार. ओके. ठीक आहे. सो आजचा टास्क तुझा हा आहे. क्लिअर आहे? हो सर. ओके. सो प्रोजेक्ट सेटअप झाला. दुसरं, त्याच्यानंतर लॉग इन पेज कोण घेत आहे? मी घेते सर. ऋतुजा. ऋतुजा. ओके. सो आता लॉग इन पेजमध्ये कसं असतं ऋतुजा, बाकीचेही लक्ष द्या. आता आपली हे काय ऍडमिन अप्लिकेशन आहे, वेबसाईट आहे का? ऍडमिन अप्लिकेशन आहे ना, म्हणजे समजा युजरनी आपली अप्लिकेशन जर ऍक्सेस केली तर फक्त त्याला लॉग इन पेज दिसलं पाहिजे. ओके. लॉग इन झाल्यानंतर त्याला तो रिडायरेक्ट झाला पाहिजे कुठेतरी, मग त्याला ते नॅवबार वगैरे दिसलं पाहिजे. ओके. लॉग इन झाल्यानंतर त्याला नावबार दिसलं पाहिजे. तर हे कसं करतात, पहिले तर लॉग इन पेज डिझाईन वगैरे करून घे. लॉग इनची तुझ्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये, प्रॅक्टिस प्रोजेक्टमध्ये जोपर्यंत हा काम नाही करत तोपर्यंत तू या प्रोजेक्टमध्ये काम नाही करू शकशील. तोपर्यंत कोणीच या प्रोजेक्टमध्ये कोड नका करू, नाहीतर मग प्रॉब्लेम येतात. ओके. तुमच्या प्रॅक्टिस प्रोजेक्टमध्ये करा. फक्त सुशील या प्रोजेक्टमध्ये काम करेल. सो पहिले लॉग इन पेज एखादं छान सर्च कर. ते पण गुगलच कर, हाताने बनवायचं नाही. ओके. चॅट जीपीटीची हेल्प घे किंवा लॉग इन पेज HTML CSS बूटस्ट्रॅप असं सर्च करायचं. एखादं चांगलं प्रॉपर लॉग इन पेज घ्यायचं आणि ते रिॲक्टच्या प्रोजेक्टमध्ये टाकायचं. ओके. त्यानंतर लॉग इनची एपीआय कोणती आहे ते बघायचं आणि ती एपीआय इंटिग्रेट करायची. लॉग इनची एपीआय असेल इथे की नाही आहे?
आहे लॉग इन. ठीक आहे, लॉग इनची एपीआय इंटिग्रेशन करायचं. ठीक आहे, हा टास्क तुझा झाला. तिसरं, त्यानंतर काय होतं, क्लायंट. क्लायंटचं पेज कोण घेत आहे? सर मी घेते. सायली. ठीक आहे, क्लायंटचं पहिले UI बनवायचा, बेसिक रड आहे. पण याच्यात काय करायचं, क्लायंट लिस्ट नावाचा एक वेगळा कंपोनंट क्रिएट करायचा. आपण काय करतो नॉर्मली, एकाच कंपोनंटमध्ये लिस्ट पण दाखवतो ना, एकाच कंपोनंटमध्ये फॉर्म पण. तसं नाही, ह्या पेजमध्ये सगळे एक कंपोनंट बनवायचा लिस्टसाठी, एक कंपोनंट बनवायचा क्रिएट फॉर्मसाठी, सगळ्यांनीच. क्लिअर आहे? म्हणजे एका कंपोनंट क्लायंट लिस्ट नावाचा एक कंपोनंट बनवशील, त्याच्यात फक्त टेबल दाखवशील आणि ऍडची बटन राहील. ऍड बटनवर क्लिक केल्यानंतर दुसऱ्या कंपोनंट रिडायरेक्ट होईल जिथे आपला फॉर्म असेल. ओके, फॉर्म दुसऱ्या टेबलमध्ये. हो सर. नंतर एम्प्लॉईज. एम्प्लॉईज कोण घेत आहे? मी घेते सर. हर्षला. ठीक आहे, सेम पहिले UI बनवायचा. आज 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 टार्गेट करा, फक्त तुमचा UI कम्प्लीट झाला पाहिजे. म्हणजे 2 कंपोनंट क्रिएट करायचे आणि तुमच्या प्रॅक्टिस प्रोजेक्टमध्ये 2 कंपोनंट, एका कंपोनंटमध्ये टेबल बनवा, दुसऱ्या कंपोनंटमध्ये फॉर्म बनवा. UI जर झाला तर मग API इंटिग्रेशन सुरू करा. ओके, त्यानंतर प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट कोण घेत आहे? सर मी घेऊ. कुठे कोणाचं होतं, कोण बोललो? कावेरी सर. कावेरी. ठीक आहे, ठीक आहे, कावेरीकडे प्रोजेक्ट केलं. त्यानंतर प्रोजेक्ट क्रिएट झाला, त्यानंतर प्रोजेक्टमध्ये एम्प्लॉई टाकायचं. प्रोजेक्ट एम्प्लॉई, इथे फॉरेन की वाला रिलेशन येणार. तसं तर बाकी याच्यात फॉरेन की आहेच रिलेशन. प्रोजेक्ट एम्प्लॉई कोण घेत आहे? मी घेतो सर. इथं आहे. त्यानंतर प्रोजेक्ट मीटिंग. कोण उरलं? नाही नाही. मी घेतो सर. नाही प्रोजेक्ट चेंज. सर मी घेते. सर स्वाती. स्वाती. प्रोजेक्ट पेमेंट. कोण उरलं? साधना. साधना. ठीक आहे, कोणी आहे ज्याला टास्क नाही आहे? झालं ना? ठीक आहे, प्रत्येकाला बरोबर एक 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 पेज आलाय. सो आज सगळ्यांनी काय करायचंय, UI तरी कम्प्लीट झाला पाहिजे सगळ्यांचा. रिएक्टचा कोड काहीच नका लिहू, कंपोनंट क्रिएट करा आणि 2 कंपोनंट, एक लिस्टसाठी, एक फॉर्मसाठी. ओके, फॉर्मवाला जो कंपोनंट असेल तो ऍडसाठी पण यूज होईल आणि एडिटसाठी पण. कालचा जो आपण टॉपिक शिकलो ना, राऊट विथ पॅरामीटर, तो वाला आपण सगळीकडे यूज करणार आहोत. सो टेबलचा UI बनवा, स्टॅटिक. समजा तुमचा पहिले UI झाला तर मग API कॉल पण सुरू करा. ओके, आणि बस तेवढंच आहे आज, फक्त UI फोकस करा आज एनी हाऊ. आणि API कॉल जेव्हा आपण करू ना, आता हा सेटअप तर करेलच आपण. जेव्हा बघा कंपोनंट मध्येच API कॉल नाही करायचं, सर्व्हिसमध्ये API कॉल ठेवायचा. आपण सर्व्हिसमध्ये API कॉल शिकलो, हो सर. राईट? सो कंपोनंट API कॉल तिथेच नाही ठेवायचे, सर्व्हिसमध्ये ठेवायचे. अजून हा सुशील आता एक कॉन्स्टंट फोल्डर क्रिएट करेल. आतापर्यंत आपण काय करायचो दाखवतो. इथे बघा, हे जे API कॉल होते ना, हे आपण सर्व्हिसमध्ये असे हार्डकोड ठेवायचो. आता खूप सारे API कॉल असेल, प्रत्येक जागी हा जो एवढा जो URL आहे हे रिपीट व्हायची. हे एवढी जे URL आहे ते रिपीट व्हायची, तर हे रिपीट नाही झाली पाहिजे. तर आपल्याला कॉन्स्टंट क्रिएट करावं लागतं आणि ही व्हॅल्यू सुद्धा कॉन्स्टंट मधूनच येते. सो सुशील क्रिएट करेल आणि मग तो एक्सप्लेन करेल. ओके, सध्या पुरतं तुम्ही लिहा,
पण एक कॉन्स्टंट फाईल पण असते, तिथे तुम्हाला कॉन्स्टंटमध्ये सगळं स्टोअर करावं लागतं. ओके. सो जेव्हा आता तुम्ही प्रत्येकजण एकाच कंपोनंटवर काम करताय, UI तुमचा प्रॉपर पाहिजे, आज तुम्हाला जसा वाटतो तसा UI बनवून घ्या. रात्री आपण कनेक्ट करू तेव्हा मग सगळ्यांचा कॉमन UI कसा ठेवायचा ते सांगेल. मग वाटल्यास फक्त क्लासेस चेंज राहतील. मॉडेल पॉपअप नाही, साधे साधे फॉर्म आपले बनवायचे. टेबल लिस्ट दाखवण्यासाठी टेबल आणि आपला साधा फॉर्म. ओके. मग कलर कॉम्बिनेशन वगैरे काय घ्यायचं, सेव्हचा कलर काय घ्यायचा, रिसेटचा कलर काय घ्यायचा, डिलीटचा कलर काय घ्यायचा ते नंतर डिसाईड करू. ओके. ठीक आहे. कोणाला काही डाऊट आहे? एवढा आज संध्याकाळपर्यंत UI तरी सगळ्यांचं कंप्लीट करून ठेवा. आणि जेवढं सांगतोय तेवढं रोज कंप्लीट कराल तर प्रोजेक्ट पुढच्या 1 ते 1.5 हप्त्यात आपला कंप्लीट होईल, नाही तर होत नाही. ओके. आज UI पॉसिबल आहे, आज नाही तर वाटलंच उद्या सकाळपर्यंत तरी UI हो सर. पॉसिबल आहे. ओके. मग वाटल्यास तुमचं आता तुम्ही प्रॅक्टिस प्रोजेक्टमध्ये कराल, सुशीलचं झाल्यानंतर तोच मग कोड कॉपी पेस्ट करता येतो. म्हणून आज जमलं तर फक्त UIच करा, कोड नका करू बाकी. कोड मग ह्याच प्रोजेक्टमध्ये कराल. ठीक आहे. आता अजून कोणी रिपॉझिटरी क्लोन नका करू, पहिले त्याचं काम होऊ द्या, त्याच्यानंतरच रिपॉझिटरी क्लोन करा. ओके. हे झालंय, सगळ्यांनी केलंय का क्लोन? कोण बाकी आहे? साधना तुमचं बाकी आहे, ठीक आहे, करून घ्याल. मेल आला असेल, मेलवर क्लिक करून ऍक्सेप्ट इन्व्हाइट करून घ्याल. ओके. हो सर. ठीक आहे. आता प्रोजेक्ट सेटअपचं तुला दाखवतो कसं करतात. पहिले चॅट जीपीटीला विचार. सुशील लक्ष दे. हाऊ टू हो सर. सेटअप फोल्डर स्ट्रक्चर इन React.js प्रोजेक्ट. आपल्याला नथिंग बट फोल्डर स्ट्रक्चर सेटअप करायचं आहे. आता तू दाखवेल की कसे फोल्डर्स असले पाहिजे. बघ, SRCच्या आतमध्ये ॲसेट फोल्डर क्रिएट कर म्हणतो, म्हणजे आपल्याला काही इमेजेस ठेवायचे असेल तर ते ॲसेट फोल्डरमध्ये कंपोनंट्स. ओके. कंपोनंट्समध्ये काय ठेवशील? रियुजेबल कंपोनंट, म्हणजे ज्यांचे राऊट नाही क्रिएट करणार आहोत. पेजेस, पेजेस या फोल्डरमध्ये तुझे असे कंपोनंट ज्यांचे राऊट क्रिएट करणार आहे. सर्व्हिसेस. ओके. हुक्स, आपण कस्टम हुक्स तर बनवले नाही, पण फोल्डर क्रिएट करून ठेवशील. युटिल, या युटिलमध्ये आपण साधी JS फाईल बनवतो, पण त्याच्यात असे फंक्शन बनवतो जे आपल्या बाकीच्या फाईलमध्ये यूज होणार आहे. ओके. हे एवढंच आहे बघ. आणि राऊट्सचा एक वेगळा फोल्डर बनव, ते राऊट्सचं सांगतो मी कसं करायचं. ओके. हे फोल्डर स्ट्रक्चर म्हणजे नथिंग बट एवढंच आहे. आता तू जर फोल्डर क्रिएट करशील आणि पुश करायला जाशील ना तर होणार नाही. सो प्रत्येक फोल्डरमध्ये तुला एक एम्प्टी JS क्रिएट करावं लागेल, तेव्हाच ते पुश होतं. सो तू पहिले क्लोन करून घेशील प्रोजेक्ट आणि त्याच्यात काम करशील. ओके. हो सर. ठीक आहे. चला, कोणाला काही डाऊट आहे? आणि प्रत्येक गोष्ट UI पण डिझाईन करताना आता एकाच पेजवर प्रत्येकाकडे एकच पेज आहे, तर त्या पेजमध्ये UI प्रॉपर असला पाहिजे, व्हॅलिडेशन कव्हर झाले पाहिजे. हे झाल्यानंतर मग अजून हे फक्त फर्स्ट पेज आहे. हा फर्स्ट पेजमध्ये आपण फक्त बेसिक क्रड कंप्लीट करतो. हे झाल्यानंतर अजून टास्क बनतील. म्हणजे आपण कसं करतो, अलर्ट बॉक्स दाखवतो, राईट? अलर्ट बॉक्स नाही दाखवत आपण, टोस्ट मेसेज वगैरे यूज करायचं. आपला साधा टेबल दाखवतो, साधा टेबल न यूज करता एजी ग्रीड वगैरे यूज करायचं, ज्याच्यात पेजिनेशन, सर्चिंग, सॉर्टिंग वगैरे येतं. सो पहिले हे पहिला पेज आहे ज्याच्यात आपण बेसिक साधी अप्लिकेशन क्रिएट करतोय. त्याच्यानंतर मग एक्सटर्नल लायब्ररी यूज करून ह्या अप्लिकेशनला एकदम रोबस्ट करतो आपण. ओके. सो हे प्रॉपरली करा आता. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज स्टॉप करू शकतो. सर ते क्लोन कसं करायचं सांगा ना. हां, आता शेअर करतो, बाकीचे लक्ष द्या. मी शेअर करू का? हां, ठीक आहे. आता तिथे जा, गिटहबवरती जा पहिले. थांब थांब थांब, मला पुश करू दे पहिले, मी पुश नाही केलं ना. 1 मिनिट, मला पुश करू दे आधी.
CMD मधून करायला लागेल. एक मिनिट थांबा, एक मिनिट. इकडे चुकलाय हा, एक मिनिट थांबा. बरं, एक काम कर, मला परत क्रिएट करावं लागेल. लॉग इन करून घे, मी तेच सांगून देतो कसं क्लोन करायचं. मोबाईलवर कोड आला असेल, एंटर कर. झालं लॉग इन. कुठे आहे रिपॉझिटरी? नाही, मी मेल मेल केला ना, तिथे जा आणि तिथून ओपन कर. मेल ओपन कर. कुठून मेल बॉक्स? तू केलं नाही का रे? केलंय सर. व्ह्यू इन्व्हिटेशनवर क्लिक कर. ठीक आहे. आता रिपॉझिटरी तुला ॲक्सेसिबल आहे. आता काय करायचं, हे दिसतंय कोडवर, कोडची बटन दिसतंय. हो. हां, क्लिक कर त्याच्यावर. हे जे URL दिसतंय त्याला कॉपी कर. ठीक आहे, ही तुझी क्लोन करण्याची URL. आता ज्या फोल्डरमध्ये तुला हा प्रोजेक्ट क्लोन करायचा आहे, पुश केलाय ते डिलीट करून दे. तो फोल्डर डिलीट कर. डिलीट करू का? कुठे केलं? हां, ठीक आहे, त्याच्या आतमध्ये टाक वाटल्यास. त्याच्या आतमध्ये जा. मी प्रोजेक्ट क्रिएट करेल मी. नाही, प्रोजेक्ट नको क्रिएट करू ना, मी केला ना प्रोजेक्ट क्रिएट. डिलीट कर हा. नाही तर क्लायंट ड्राईव्ह फोल्डरच्या आतमध्ये जा. एक प्रोजेक्ट नावाचा फोल्डर क्रिएट कर, डी मध्ये जा. असं डायरेक्ट नाही ठेवायचं, डी मध्ये जा. एक प्रोजेक्ट नावाचा फोल्डर क्रिएट कर. राहू दे, चालू दे त्याला. डी मध्ये जा. एक प्रोजेक्ट नावाचं फोल्डर क्रिएट कर. सगळ्यांनी असंच करा, प्रोजेक्ट नावाचं फोल्डर क्रिएट करा डी ड्राईव्हमध्ये तुमच्या.
त्याच्या आतमध्ये जा. कमांड प्रॉम्प्ट ओपन कर. cmd git स्पेस क्लोन git git स्पेस क्लोन clone आणि मग URL पेस्ट कर स्पेस एंटर मार. सो आता काय होईल, जो गिटहब वाला प्रोजेक्ट आहे तो तुझ्या त्या फोल्डरमध्ये क्लोन होईल. वेट काहीतरी पॉपअप आलाय, तो ऍक्सेस कर म्हणेल. साइन इन कर, साइन इन टू युअर ब्राउझर क्लिक कर. तो ब्राउझरवर घेऊन जाईल. आला ऑथराईज कर. हे फक्त वन टाइम करेल तो. ठीक आहे, क्लोज कर ब्राउझर. तर टॅब क्लोज कर, फक्त टॅब टॅब टॅब. ठीक आहे, झालाय प्रोजेक्ट क्लोन. कमांड प्रॉम्प्टवर जा परत एकदा. ठीक आहे, प्रोजेक्ट क्लोन झालाय. मी जो प्रोजेक्ट पुश केलाय तो. आता प्रोजेक्ट एकदा ओपन करून बघ तो फोल्डर, पण त्याच्यात नोड मॉड्यूल नसेल. एक्सपांड कर, आतमध्ये जा. ठीक आहे, नोड मॉड्यूल नाहीये. आता नोड मॉड्यूल शिवाय प्रोजेक्ट चालतो का आपला? नाही. राईट. सो आपल्याला नोड मॉड्यूल इन्स्टॉल करावं लागेल. सो आपला नोड मॉड्यूलचा जो कोड असतो ना, तो आपल्या रिपॉझिटरीमध्ये कधीच पुश नाही होत. ओके, ठीक आहे. ते जा तिकडे, कोड परत फोल्डरमध्ये जा त्या. आता नोड मॉड्यूल इन्स्टॉल करायचं आपल्याला, तर कमांड प्रॉम्प्ट ओपन कर फोल्डरच्या आतमध्ये. बाकीचे लक्ष द्या, तुम्हाला पण प्रोसेस करावं लागेल. क्लोन केल्यानंतर क्लोनवाल्या फोल्डरच्या आतमध्ये जायचं आणि npm स्पेस इन्स्टॉल एंटर करायचं. स्पेस इन्स्टॉल. तर हा काय करेल, आता नोड मॉड्यूल इन्स्टॉल करेल. ओके, मग तू प्रोजेक्ट रन करू शकतो. ठीक आहे, ती क्लोनवाली URL घ्यायची, कमांड प्रॉम्प्टमध्ये जायचं, git क्लोन स्पेस आपली URL टाकायची. मग तो प्रोजेक्ट क्लोन होतो आणि त्याच्यानंतर प्रोजेक्टच्या आतमध्ये जाऊन कमांड प्रॉम्प्ट ओपन करून फक्त npm इन्स्टॉल एकदा रन करायचं. मग तुम्ही प्रोजेक्ट रन करू शकता. फाईन. हो. चला, ठीक आहे, रात्री कनेक्ट करूया. आणि मला कॉल करत चला, मी विसरलो. तुम्ही काल काम करत बसलो, तिथे लॅपटॉपवरच होतो पण विसरून गेलो होतो. चला, ठीक आहे. सो प्रत्येकाने आपापल्या टास्कवर काम चालू करा. मी ते एक्सेल शेअर करतो वाटल्यास, जस्ट फॉर रेफरन्स.